तुम्ही इकडे का थांबले? माझं काम अर्धवट राहिलं ना अजून. कुठलं काम? मला सर सुट्टी आणि लोन पाहिजे. कशासाठी? अरे वा, हनीमून साठी. हनीमून? नाही. अरे नाही काय, प्लीज प्लीज. हनीमून इज सो रोमॅन्टिक सर. हनीमूनला एक्सपिरियन्स किती सुंदर असतो ना. अरे वा, लग्नाआधी कसं काय हनीमूनचा एक्सपिरियन्स मिळतो का? मला तर माझ्या हनीमूनचा प्रत्येक क्षण आठवतोय. देऊन टाका ना यांना लोन. तुम्ही असं अनरोमॅन्टिक वागता मला नाही आवडत. आणि अजून एक, तुम्ही किती सुंदर ड्रेसअप करतात. तुमचं ड्रेसिंग स्टाईल किती सुंदर आहे. बट यू आर नॉट फुल्ली ड्रेसअप. हे काहीतरी काय आता अजून आहे. एकदा माकड टोपी घातली ना, फुल्ली ड्रेस. No, you are not fully dressed up until you wear a smile. Smile, sir. तुमचे पेपर हे काय आहेत? हे काय, साईन करा ना. इकडे पेपर. एका सुंदर संध्याकाळचं कर्ज होतं माझं, तेच फेडलंय. जाऊ दे. नवीन घटी सप्तपदी बांधून रेशीम गाठ. सावधान व्हा खुणवे अंतरपाठ. या सोहळ्याच्या नंतर रंगेचा जीवनाची वाट. प्रत्येकाची अजब कहाणी मधुचंद्राची राख. हे बघ, मी ना सगळं व्यवस्थित केलेलं आहे. वेगळे वेगळे लेसन्स ना असे डिवाइड केलेले आहेत. म्हणजे काय होईल, आपला सिलेबस पूर्ण होईल. हे बघ, एका दिवशी एक धडा करायचा. आजचा धडा चुंबन. चुंबनासाठी काय लागतं सांगा? काय लागतं बाई? ओठ. माहीतच नव्हतं. हे बघ, हे एका व्यक्तीचे ओठ आणि हे दुसऱ्या व्यक्तीचे ओठ. अगं तू हनीमूनची शाळाच सुरू केली. मुलांनो, बाई, हनीमूनच्या क्लासला किती जण येणं अपेक्षित आहे? माझी शाळेची सवय. तर मुला, आज आपण हनीमून या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. हो म्हणजे हवं त्यावेळी हवं ते करता येण्याची पहिली पायरी. आणि नी म्हणजे नियम. हवं ते करताना नियम पाळणं गरजेचं आहे. बाई 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 बाई, मी म्हणजे मुद्दा ना, नियमानुसार मुद्दा साध्य करायचा. बरोबर. चला. काय? न म्हणजे नको म्हणण्याचा अधिकार. समोरचा कितीही उतावळा झाला तरी नको म्हणणं जमायला हवं. पण बाई, नको म्हणायला आधी काहीतरी सुरू व्हायला नको का? ही बाई स्वतः काही करत नाही, मला काही करू देत नाही. वरुण, ए वरुण, वरुण उठ ना रे. वरुण, आसनं करायचेत ना आपल्याला. अगं म्हणजे काय, आसनं करण्यासाठी आलो आपण इकडे. हो की नाही? चल मग पटकन फ्रेश होत. अगं फ्रेश कशाला व्हायचं तेवढ्यासाठी? आणि तुझ्या चुंबनाने होईन ना मी फ्रेश. एक मिनिट. योगासनं करायची म्हणजे मन आणि शरीर शुद्ध हवं. योगासनं करायची आपल्याला? नाहीतर कुठली आसनं वाटली तुला? मी योगासनं वगैरे काय मी करणार नाही. अरे आपण हनीमूनला आलो का योगासनं करायला? हे काय वेळ आहे योगासनं करायची? अगं हे अजून किती वेळ करायचंय हे? अर्धा तास तरी करायचं. अगं काहीतरी काय, मला नाही जास्त वेळ राहता येणार असं. काल रात्री चावटपणा करता येत होता ना? अगं हे मी चावटपणा तुझ्या बरोबरच करणार ना, का रस्त्यावरच्या कोणत्याही बाई बरोबर करणार? असले भलते सलते विचार येतात ना तुझ्या मनात, म्हणूनच ही आसनं. तू जगातली पहिली बायको असशील की नवऱ्याच्या प्रणयाला असे भलते सलते विचार म्हणतेस. मी आता ठरवलंय, मी आता श्यामा आणि तू विद्यार्थी. चालेल, पण म्हणजे मी शाळा मास्तर, तू विद्यार्थी. आता सगळा अभ्यास मी घेणार आहे. आता माझ्या हातात छडी आहे. म्हणजे नेमकं काय करणार तू? जे सामान्य लोक हनीमूनला आल्यावर करतात ना, ते सगळं मी करणार. आता थेरी वगैरे सगळं बंद, आता फक्त प्रॅक्टिकल. दोघांनी आता द्वंद्व गीत गायचं आहे. पण ते कसं शक्य आहे? का दोघं आहोत ना आपण.
एकाचा घसा बसलाय. कुठं घसा बसलाय माझा? माझा घसा बसलाय ना. म्हणजे म्हणजे काही काही कळत नाहीये. कसं सांगू? मला कळलं मला. मी तुला दुखावत तर नाहीये ना? नाही, आता प्रॅक्टिकल तुला 5 दिवस तरी करता नाही येणार. का? निसर्गाचा नियम. निसर्गाचा नियम. वा, सगळं मुसळ केरात. म्हणजे आता माझी रजा पण संपणार आणि आपला हनीमून पण बोंबला. अरे ही कपाटे उचला रे कोणीतरी. हा अजूनही तिथेच. काय वरुण, काय म्हणते तुझं नवीन खातं? अरे खात्यात एंट्री केलीस की नाही अजून? हा, एंट्री केल्याच असणार रे, पण किती एंट्री केल्या ते विचार, विथ इंटरेस्ट. अरे आजूबाजूच्या पतपेढ्यांमध्ये नवीन अकाउंट ओपन करून चांगले चांगले चेक डिपॉझिट केले त्याने. आणि ही तर काय शेड्यूल बँक हक्काची. सीईओ हाच. शेवटी सर्व सेफ डिपॉझिट कुठे? इथेच. याचा ना खूप राग यायला लागलाय मला. बरं मी काय म्हणतो, बँक चांगली सेवा देते ना रे बाबा. नाही, अगोदर सगळ्याच बँका चांगल्या वाटतात, पण नंतर त्यांचा त्रास व्हायला लागतो. काय रे गप्प का? कसलं हनीमून आणि कसलं काय? हनीमूनच्या कोचिंग क्लासला गेलो होतो. शिक्षिका एवढी सुंदर होती ना, पण खडूस आणि कडक. रोज एक नवीन धडा शिकवायची. ओव्हर टाइम नाही, ओव्हरड्राफ्ट नाही, काय नाही. आता तिला कसं सांगणार की माझी थेरीज काय, प्रॅक्टिकल पण झाली आहेत. पायरी पायरीने वाटलं की फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होत आहेत, अकाउंट ओपन होत आहे, पण बँकेत गेलो होतो, पण बँक हॉलिडे होता. यांचा मधुचंद्र अशा प्रकारे झाला. आता झाला की नाही झाला हे त्या जोडप्यालाच ठाऊक.